प्री डायबिटीज म्हणजे काय? अरे मला त्याबद्दल काळजी करावी का? तुम्ही प्री डायबिटीज हा शब्द ऐकला असेल आणि त्याचा अर्थ काय याबद्दल तुम्हाला खात्री नसेल किंवा काळजी वाटत असेल. प्री डायबिटीज म्हणजे मधुमेह नाही, परंतु ते तुमच्या शरीराकडून मिळणारे एक महत्त्वाचे पूर्व चेतावणी संकेत आहे. प्री डायबिटीज म्हणजे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त आहे, परंतु तिला मधुमेह म्हणता येईल इतकी जास्त नाही. साधारणपणे उपाशीपोटी साखर 100 ते 125 मिलीग्राम प्रति डेसिलिटर दरम्यान किंवा HbA1c 5.7% ते 6.4% दरम्यान असल्यास प्री डायबिटीसचे निदान केले जाते. हे आपल्याला सांगते की तुमच्या शरीराला ग्लुकोजचा प्रभावीपणे वापर करण्यात अडचण येऊ लागली आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की या टप्प्यावर अजूनही बदल करण्यासाठी आणि तुमच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी वेळ आहे. काही लक्षणे आहेत का? प्री डायबिटीज स्वतःच सामान्यतः लक्षणीय लक्षणे निर्माण करत नाही. अनेक लोक पूर्णपणे बरे वाटतात आणि दवाखान्यात, प्रयोगशाळेत किंवा आरोग्य शिबिरात नियमित रक्त तपासणी दरम्यान त्यांना प्री डायबिटीज असल्याचे कळते. म्हणूनच नियमित तपासण्या इतक्या महत्त्वाच्या आहेत. प्री डायबिटीज मधुमेहात बदलू शकते का? जर कोणतीही कारवाई केली नाही तर प्री डायबिटीज हळूहळू टाईप 2 मधुमेहात बदलू शकते. भारत आणि इतर देशातील अभ्यास दर्शवितात की प्री डायबिटीज असलेल्या सुमारे 30% ते 50% लोकांना 5 वर्षाच्या आत टाईप 2 मधुमेह होऊ शकतो. यामुळे लवकर कारवाई करणे विशेषतः महत्त्वाचे ठरते. तुम्हाला प्री डायबिटीज असल्यास तुम्ही काय करू शकता? तुम्हाला प्री डायबिटीज आहे हे जाणून घेतल्याने तुम्हाला कारवाई करण्याची मौल्यवान संधी मिळते. तुम्ही खालील गोष्टींद्वारे टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकता. दररोज किमान 30 मिनिटे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, घरी शिजवलेले जेवण निवडणे, अधिक भाज्या आणि कमी तळलेले किंवा साखरयुक्त पदार्थ घेणे, तुमचे वजन आणि कंबरेची परिमिती नियंत्रणात ठेवणे. निरोगी कंबरेचा आकार पुरुषांसाठी 90 सेंटीमीटरपेक्षा कमी आणि महिलांसाठी 80 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे. प्री डायबिटीज हा शेवट नाही, ही नियंत्रण घेण्याची संधी आहे. नियमित आरोग्य तपासण्या आणि दैनंदिन सवयींमध्ये साधे सातत्यपूर्ण बदल करून अनेक लोक त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी पुन्हा सामान्य आणू शकतात आणि मधुमेह टाळू शकतात.